खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल तर त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे. उद्धव ठाकरेंचं कृतज्ञता. ठीक आहे, तुम्ही सोडून गेला, तुमचे मतभेद झालेले आहेत, आम्ही तुमच्यावर टीका करतो, तुम्ही आमच्यावर करता, पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरताय, स्वतःचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला. मी या मताचा आहे की आज एकनाथ शिंदे यांची जी काय स्वतःचं वजन जे दाखवत आहेत आर्थिक सत्तेचं, त्याचं मूळ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे ना. उद्धव ठाकरे तुम्हाला ऊर्जा दिली नसती, ते जे म्हणतात ना ऊर्जा कचऱ्यातून ऊर्जा, त्या कचऱ्यातली ऊर्जा सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हालाच दिलेली आहे. आणि ही अशी ऊर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल, हे सांगणारे लोक आज त्यांच्याच अवतीभोवती आहेत. ठाण्यातले हे ठाण्यातले जे खासदार आमदार आसपासचे आहेत ना, हे सगळे उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते. साहेब हे करू नका, हा माणूस तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हेच सांगणारे लोक हे सगळे त्यांच्या भोवती आहेत, आम्ही त्याला साक्षीदार आहोत. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावी, टीका सहन करावी. राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो 2 पावलं अधिक पुढे जातो. आणि विशेषतः ज्याने आपल्यावरती आपल्या सुरुवातीच्या काळापासून मेहरबानी केलेली आहे, भरभरून दिलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये हे सगळं जपून केलं पाहिजे. त्या बाबतीत मी छगन भुजबळ यांनी ते पथ्य पाळलं होतं. छगन भुजबळ यांनी पक्ष सोडल्यावर बराच काळ त्यांनी सांगितलं. गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो. गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती पक्ष सोडल्यावरती काहीच टिप्पणी केली नाही. याचं कारण ते कृतज्ञ. बरेच लोक कृतज्ञता ही पाळतात की मला या पक्षाने भरभरून दिलं, असे खूप लोक मी पाहिले. या शिवसेनेत नाहीत पण बाहेर गेले आणि त्याने ठाकरे कुटुंबांना आतापर्यंत जे दिलं, त्यांनी तुम्हाला दिलं म्हणून तुमच्याच किंमत वाढली ना. नाही ते तुम्हाला मोदी शहा काय विचारू, दारात उभा करणार नाही हो. मोदी शहा आणि फडणवीस तुम्हाला दारात उभा करणार नाही. मला माहिती आहेत ना त्यांची नियत काय आहे. ती शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं. तुमच्यामध्ये फार मोठं कर्तबगारी का, तुम्ही महाराष्ट्रासाठी देशासाठी फार मोठं सामाजिक राष्ट्रीय कार्य केलं म्हणून तुम्हाला त्यांनी आश्रय दिला नाही. तुम्ही त्यांचे आश्रित आहात. ते तुम्ही शिवसेना पैशाच्या ताकदीवर फोडू शकल्यामुळे.